मित्रमैत्रिणींनो, गेम खेळून खेळून आपल्या देशातले पोरं फार मेंटल झालेले आहेत आणि तरीही हा बाबा म्हणतो की गेमिंग उद्योगाची भरभराट झाली पाहिजे। मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला आपल्या देशातल्या तरुणांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाचं काहीही देणंघेणं नाही आहे, फक्त तीच व्यक्ती असं काहीतरी फालतू बोलू शकते। पंतप्रधान काय म्हणतायत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावर जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या, जनतेने त्यांना काय काय सुनावलेलं आहे तेही तुम्ही पहा। काय म्हणतात साहेब, देशातील गेमिंग उद्योगाला कोणत्याही नियमनाची गरज नसून तो मुक्त राहिला पाहिजे, तरच त्याची भरभराट होईल। गेमिंग उद्योग मुक्त राहिला, गेमिंग उद्योगावर कोणतीही अट नसेल तर त्याची भरभराट होईल आणि त्या जोडीला पुढे करत मला असं म्हणायचं वाटतं आणि गेमिंग उद्योगाची भरभराट झाली तरच या देशामध्ये बिनडोक युवक तयार होतील आणि ते यांचे भक्त बनतील। थोडक्यात देशातील तरुणांना इनडायरेक्टली गेमिंगचा नाद लावून हे साहेब खूपच चांगले संस्कार करतात भारतीय तरुणांवर। मोदींनी तरुणांवर कसेही संस्कार करू द्या, आपल्या देशातील काही तरुण मात्र जागृत आहेत आणि या सगळ्या जागृत तरुणांनी मोदींना चांगलं सुनावलेलं आहे। कमेंट्स बघा, मी वाचून दाखवते। एक इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत। एक व्यक्ती म्हणतोय, ह्याचसाठी रे बाबांनो पंतप्रधान शिकलेला पाहिजे, तो ह्याचसाठी। पण कार्यकर्त्यांनो, टपरीवर पुड्या खाण्या एवढे आणि सतरंजा उचलण्या एवढे सोपे नाही ना शिक्षण। मोदींच्या भक्तांना किंवा कार्यकर्त्यांनाच थोडक्यात हा टोला होता। नेक्स्ट कमेंट, ऑनलाईन जुगार आधी बंद करा फेकूशेट। पुढची व्यक्ती म्हणते, फ्युचर गेमिंग ना तर जास्त पैसा दिलाय ना भाई। लोकांना हे कळलेलं आहे की मोदींचं हे वाक्य कशातून आलेलं आहे, तर फ्युचर गेमिंग म्हणून जी कंपनी आहे जिने आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त चंदा दिलेला आहे फ्युचर गेमिंग, आणि या फ्युचर गेमिंगनी चंदा दिलेला असल्यामुळेच मोदी यांची कुठेतरी ॲडव्हर्टाईज करत आहे किंवा त्यांची भरभराट व्हावी असं इनडायरेक्टली सांगत आहेत। हे लोकांना कळत आहेत आणि मोदीजी लोक जागृत झालेले आहेत। नेक्स्ट, असला पंतप्रधान देशाला भेटणं म्हणजे या देशाचं दुर्भाग्य। एकदम खरं आहे। नेक्स्ट, आणि हे म्हणे भ्रष्टाचार नाही। नेक्स्ट, पुढचा अजून एक जागरूक असलेला व्यक्ती म्हणतोय, तरुण पिढीला रोजगार न देता मध्यमवर्गीय तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न न विचारात घेता तुम्ही श्रीमंत लोकांच्या गेमिंग कंपन्या महत्त्वाच्या मानत आहात। लहान मुलाला पण लाज वाटते या व्यक्तीची, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे। एकदम बरोबर आहे। ताजे जे आकडेवारी आलेली आहे त्याच्यानुसार भारतामध्ये जे बेरोजगार आहेत त्यापैकी 83% बेरोजगार हे युवक आहेत भारतामधले। हे महाशय जेव्हा सत्तेत आले, सत्तेत यायच्या आधी असं म्हणत होते की आम्ही सत्तेत जर आलो तर दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार, तर यांनी संबंध 10 वर्षभरात मिळून पण 2 कोटी रोजगार दिले नाहीत आणि बाकीच्या लोकांना बेरोजगार ठेवलेलं आहे। आता या बेरोजगारांना काय करायचं? बेरोजगार आपल्या मागे नाही लागले पाहिजे, बेरोजगारांना हे नाही कळलं पाहिजे की देशामध्ये काय प्रश्न आहे, म्हणून मग त्यांना गेमच्या नादी लावायचं। म्हणजे एकदा माणूस गेमच्या नादी लागला ना तर त्याला देशाचं काय, आपल्या घरात कोण मरून पडले याचं पण घेणं देणं नसतं। इतकेही मूर्ख आणि मॅड झालेले लोक आहेत आणि खूप मी पाहिलेलं आहे अशा लोकांना। नेक्स्ट कमेंट, म्हणजे गेमिंगमुळे सर्व तरुण मुले ही गेमच खेळत राहतील आणि त्यांना बेरोजगारीचे भानच राहत नाही। मी आत्ता जसं म्हणलं तसं यामुळे फक्त इंटरनेटवाल्या कंपन्या मोठ्या होतील। नेक्स्ट कमेंट, माझ्या सोनू तूच सगळ्यांशी गेम करत आहे। एकदम खरं आहे। नेक्स्ट कमेंट, माझे एक नातेवाईकच्याने एका वर्षात 10 लाखचे गेमिंगमध्ये घालवलेले आहेत। गेमिंगमध्ये अनेक लोकांनी पूर्ण प्रॉपर्टी बर्बाद केलेली आहे, अनेक लोकांनी सुसाईड पण केलेलं आहे, कारण की सगळा पैसा त्यांनी गेममध्ये लावला होता। त्यामुळे तुमच्या ओळखीत जर कोणी गेमच्या नादी लागला असेल तर त्यांना लवकरात लवकर याच्यातून बाहेर काढा। आणि गेमच्या नादी लागलेले मोस्टली हे भक्तच असतात साहेबांचे, त्याच्यामुळे त्यांना ते कळू नाही शकणार, कारण साहेब कधी सांगणारच नाही की तुम्ही गेम नाही खेळायला पाहिजे। नेक्स्ट, असला लंडफकीर पंतप्रधान निवडला आहे, जनतेने आता भोगा कर्माची फळे भोगतोच आहे। नेक्स्ट, अय भंगरी गेमाड, अरे नोकऱ्या दे बेरोजगारांना। या लोकांच्या खूप आतून आलेल्या तळतळाट आहे आपण म्हणूया। नेक्स्ट, एकाने तर सगळे हॅशटॅगच लावलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं थोडक्यात आहे की हे सगळे हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहेत। काय? व्होट फॉर एज्युकेशन, व्होट फॉर एम्प्लॉयमेंट, व्होट फॉर डेमोक्रेसी, व्होट फॉर फार्मर, सपोर्ट फार्मर। नेक्स्ट कमेंट, हा ना शिवीच आहे, हा शिकला नाही म्हणून दुसऱ्यांची पोरं लाव भेकेला। नेक्स्ट कमेंट, छान, काय दूरदृष्टी म्हणावी। बाकीचे उद्योग नसले तरी चालेल, तर 80% बेरोजगारांनी तेच खेळत बसावं।
आणि हा आकडा 100% न्यावा, म्हणजे लोकांना मूर्ख बनवायला सोपं. नेक्स्ट, एक व्यक्ती खूपच तडफडून असं म्हणतोय की भाजपला मतदान करू नका. सर्वत्र नातेवाईकांना सुद्धा कॉलवर सांगा, ज्या त्या मतदारसंघात भाजपला मतदान करू नका, असं ही व्यक्ती सांगत आहे. आणि असे खूप लोक माझ्या ओळखीत आहे, मी पाहिलेले आहे, जे स्वतःहून रोज 4 लोकांना फोन करून सांगतात की भाजपला मतदान करायचं नाही आणि हे सरकार कसं घातक आहे. मला असं वाटतं की यंदाची निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे. कुठल्याही विरोधी पक्षांच्या प्रचारापेक्षा लोक स्वतःहून यांच्या विरोधात प्रचार करायला लागलेले आहेत. आणि म्हणून खरंच देशाची परिस्थिती जी आत्ताची ती काही चांगली नाही आहे. नेक्स्ट कमेंट, काय विचार आहे यांचे, वा 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 वा. नेक्स्ट, तसं मी आहे मोदी समर्थक, बट ह्यामध्ये पिघला गया. नेक्स्ट कमेंट, लोकांच्या कामधंद्यांचं काही पाहू नका, गेम चांगले म्हणा, आणि म्हणजे तुम्हाला कोणी काम मागणार नाही आणि मग तुम्हाला सुद्धा कामाबद्दल बोलण्याची गरज राहणार नाही. धन्य आहात तुम्ही शेठ. नेक्स्ट, केळ्या ऑनलाईन रमीमुळे किती घरे बर्बाद झाली. जसे टिकटॉक बंद केले तसे हेही बंद करणा. लोक बंद करायसाठी रिक्वेस्ट करत आहेत आणि हे साहेब म्हणतायत सुरू राहू दे, असं नाही म्हणतायत, त्यांची इच्छा आहे की त्याची भरभराट झाली पाहिजे. नेक्स्ट, इलेक्ट्रल बॉन्ड मधनं पैसा आला ना भाऊ, आता तू असंच म्हणणार. नेक्स्ट, याच्या आईची शिवी आहे. गेम खेळा आणि शिकू नका. शिक्षणाच्या सर्व गरजू वस्तूंचे 17% GST लावलेली आहे आणि गेमिंग फ्री आहे. होय, तुम्हाला माहिती असेल, पाटी, पेन्सिल, वही, तुम्ही जे काय घेता ना त्याच्यावर GST आहे 17%. म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा यांनी शिक्षण महाग करून ठेवलेलं आहे आणि गेम खेळायला हे शिकवत आहेत. हा खूप मोठा स्कॅम आहे. तुम्ही लगेच जागृत व्हा आणि गेमच्या नादी कधीच लागू नका, कुठलाच लुडो. पुढची कमेंट फार महत्त्वाची आहे. ही व्यक्ती म्हणते नियम फक्त मिनिमम बॅलन्सवाल्यांच्या नावावर. म्हणजे आपण बँकेचं जे अकाउंट काढतो त्या बँकेच्या अकाउंटवर काही कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जसे की समजा ICICIचं माझं आहे तर 10,000 रुपये तिथे कमीत कमी ठेवावे लागतात. तर 10,000पेक्षा कमी जर पैसे माझ्या बँकेत असले तर बँक माझ्यावर चार्ज लावते आणि नंतर जेव्हा पैसे येतात ते पैसे त्याच्यातनं कट करतात. तर असं भारतामधल्या बँकांनी 21,000 कोटी रुपये मिनिमम बॅलन्स असल्यामुळे कमवलेले आहेत. आणि हे जे मिनिमम बॅलन्स ज्यांच्या अकाउंटवर ज्यांच्या अकाउंटवर मिनिमम बॅलन्स पण नसतो ना, ते लोक फार आपण म्हणूया गरीब वर्गातून आलेले असतात, ज्यांच्याकडे आपल्या अकाउंटवर ठेवायला 2,000 रुपये सुद्धा नसतात. गरज असते म्हणून ते सगळे पैसे काढून घेतात आणि नंतर जेव्हा ते टाकतात तेव्हा बँक त्यांच्याकडनं मिनिमम बॅलन्सच्या नावाने पैसे काढून घेते. ह्या अटी तुम्ही सर्वसामान्य लोक, गरीब लोक यांच्यावर लावलेल्या आहेत. तुम्ही हे नाही म्हणत आहे की निदान गरीब असतील तर त्यांना मिनिमम बॅलन्सच्या नावाने आपण पैसे कट करायला नको. पण तुम्ही गेमिंगला मात्र विदाऊट अटी नको गेमिंग उद्योगावर, तुम्ही असं म्हणत आहात स्पष्टपणे. तर ही व्यक्ती तेच म्हणते आहे, आम जनतेचे पैसे लुटण्यासाठी लागू होतील तुमच्या सगळ्या अटी आणि बाकीच्यांकडून चंदा घेऊन नियम वेशीला टांगण्यात येईल. या सगळ्या गेमिंग कंपन्यांकडून यांनी भरपूर चंदा वसूल केलेला आहे आणि म्हणून ते नियम बियम अटी बिटी लादू नका असं इनडायरेक्टली हे सांगत आहेत. गेममुळे ज्या तरुणांची वाट लागेल त्यांचं काही खरं नाही. आधीच तरुण पिढी बेरोजगार आहे आणि गेम खेळून आहे, ते भीक मागायला लावा तुम्ही त्यांना. खूप श्रेष्ठ विचारसरणी आहे साहेब तुमची, खरंच आहे. खूपच चांगले संस्कार देतात आपले पंतप्रधान आपल्या तरुणांना. नेक्स्ट, अरे हरामखोर 15 लाख कुठे गेले ते सांग. नुसतं देशाला विकून अजून तुझं पोट भरलं नाही का, शिवी आहे. नेक्स्ट, युवक वर्गाला गेम खेळायला चालना देऊन शिक्षणापासून सर्वसामान्य लोकांना दूर करण्याचा प्रयत्न दिसून येतोय. खरं आहे ते. माझं म्हणणं असं आहे की युवकांनो, पंतप्रधानांच्या या वाक्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. शिक्षणाला, उच्च शिक्षणाला, भरपूर शिक्षण घेण्याला तुम्ही प्राधान्य द्या. चांगल्या पदावर नोकरी मिळवा, भरपूर पैसे कमवा. गेम आणि हे जे बाकीचे फालतू धंदे जे काही शिकवत असतात त्याच्या बिलकुल नादाला लागू नका. आणि तुमच्या ओळखी जर कोणी गेम खेळत असेल तर त्यांनाही सांगा की या गेमच्या नादी लागू नका. हजारांमधनं एकाला त्या गेममुळे फायदा होतो आणि त्यापैकी 999 लोकांचे पैसे कट होतात. 999 लोकांचे पैसे जेव्हा जातात तेव्हा एका व्यक्तीला काहीतरी थोडंफार मिळतं. त्या गेममधनं जे लोक म्हणतात ना की मी इतके पैसे कमवले तितके पैसे कमवले, ते लाखातनं एखादी व्यक्ती असते. तर हे जे बाकीचे उरलेले लोक आहेत ना लाखातले, त्या लोकांचं काय होतं, याच्या स्टोऱ्या तुमच्यासमोर कधीही येत नाही. त्या स्टोऱ्या याच्यापेक्षा जास्त आहे.